निर्णायक सामना, निर्णायक लढत, पहिल्या फेरीतील चौथा सामना. फर्स्ट बॉल, पहिला बॉल बॅकफुटवर जात असताना कट केलाय, पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं स्क्वेअर कटचा हा देखना लाजवाब नजाकत बरं फटका, चांगलं टायमिंग, कॉन्फिडन्स स्टार्ट आघाडीला आपण बघत आहोत. धनाजीत धुमालच्या बॅटमधून येतोय हा पहिला 4 चौकार. नो यंगस्टर कोरावले बी क्रिकेट संघाचा शॉर्ट बॉल यावलेला टॅपिंग क्रिकेट, टॅप केलाय बॉल, एक धाव मात्र मिळताना दिसेल. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक जोपर्यंत थ्रो देतील तोपर्यंत सहजरित्या एक धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. या सिंगल धाब्याच्या सहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड. 5 धाबा आतापर्यंत धावफलकावर बनलेल्या आहेत. समोर स्टेट बॅटनं डाऊन दी ग्राउंड, स्वीट साऊंड, वाड शॉट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा स्टँडर्ड स्ट्रोक, एक क्वालिटी ऑन ड्राईव्ह आहे जो चाललाय निघून सरळ सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉबीच्या बॅटमधून हा ब्लास्ट षटकार. फटका आता हवेत आहे, बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बसलाय आणि फलंदाज बॉबी मात्र डगआउटच्या दिशेला परततोय. धक्का बसतोय पहिला, अति आक्रमकता भोवली आहे आणि त्या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय. बॅटर बॉबीला, फलंदाज बाद. माजी सभापती पंचायत समिती मुरबाड दीपकजी पवार आणि त्या सोबतीने ॲडव्होकेट सचिनदादा चौधरी आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या आंबेगावकर चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाला. स्वागत आहे आपलं, वेलकम ऑल ऑफ यू. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष देखील आहेत दीपकजी पवार, आपलं स्वागत आहे, वेलकम. स्कोर सध्या आपण बघत आहोत 17-17 ऑन बोर्ड. नवीन बॅटर प्रथमेश दाखल होतोय. अति आक्रमकता ज्याबाबत आपण चर्चा करत होतो, धावा चांगल्या आल्या होत्या, चांगल्या वेगानं बनवल्या जात होत्या, पण मोह आवरता आला नाही बॉबीला, तो बाद होतोय. हो, चांगला लेंथ बॉल, टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत असताना सरळ विकेट किपर सूरज विषयाच्या हातात जाऊन मिसावलाय. डॉट बॉलची होईल समाप्ती, एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या बनली आहे 17 एका विकेटच्या मोबदल्यात. यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेस स्टार्ट होतील, 4 ओव्हरच्या मॅचेस असतील. पहिल्या सामन्यातील विजेता संघ आणि त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ, हे दोन विजेते संघ आपल्याला इनॅक्शन पाहायला मिळतील. रिक्वेस्ट असेल दोन्ही टीमला इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉससाठी आपली उपस्थिती अनिवार्य, आपली उपस्थिती गरजेची आहे. श्री गणेश तोंडली आणि त्याचबरोबर ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव. स्कोर बनलाय 17. चला, वेळ जास्त घेता लक्ष सुद्धा, टाइम काउंटर सुरू आहे. बरोबर 1:22 पहिला बॉल पडलाय. पहिलं षटक तर 4 मिनिटातच टाकलेले, मात्र अधिकचा वेळ आता घेऊ नका. सूरज विषय आता गोलंदाजीसाठी आलेला आहे. समोर चॅलेंज तगडे धनाजीचा जो चांगला सेट झालाय, 3 बॉलमध्ये 12 धाब्याचा शॉर्ट बट इफेक्टिव्ह कॅमी आपण यापूर्वी पाहिला. बॉबीचा जो बाद झालाय आणि आता धनाजीची सोबत नॉस्टा करीनला देतोय त्या ठिकाणी बॅटर प्रथमेश.
चला जरा घाई करा सूरज. टाइम काउंटर सुरू आहे, लक्ष सुद्धा. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळा. धावा 17 बनलेल्या आहेत. फुलटॉस आणि फुलटॉस वरती स्वीपचा अनोखा अंदाज. पाठवलाय बॉल स्क्वेअर लेग सी मार्कच्या बाहेर. धनाजी धुमालची दमदार कामगिरी. षटकार. तर सूरज विषयच्या विरुद्ध आक्रमण खुलं होत आहे. 6 धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या फ्लाय होत असताना 23-23 धावा. शॉर्ट बॉल आता बॅकफुटवर जात असताना हुक केलाय आणि पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हवाई यात्रेकरता 6 धावा आता स्कोरबोर्डवर बुक करतोय डीडी. धनाजी धुमालची दैदिप्यमान कामगिरी. लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. षटकार. थँक्यू. लागोपाठचा दुसरा षटकार. स्कोर सध्या वेगानं उंच उडी घेत असताना, बहरत असताना, मार्गस्थ होत असताना आतापर्यंत 29-29 धावा. फुल टॉस सॉफ्ट बॉटमॅननं समोर ड्राईव्ह केलाय. थ्रो मात्र तितकाच वेगवान दिला होता. कॅप्टन होते त्या ठिकाणी कुणाल. येस, कॅप्टनला ते एक्स्ट्रा बेनिफिट असतंच, पण यदा कदाचित बॅकअप नसतं तर ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा देखील मोजाव्या लागल्या असत्या. एक सिंगल धाव. स्कोर सध्या 30. प्रथमेश ऑन साइडला टर्न केल्या बॉल. संघ कर्णधाराचा वेध आता बॉलनं घेतलेला आहे. एखादा सामना असा असतो ज्या सामन्यात बॉलने एखाद्या फिल्डरला एकदा टार्गेट केलं ना की त्याला कुठेही उभं करा, बॉल त्याच्याच बाजूने जात असतो. आणि सध्या तरी तसंच काहीतरी घडतं आहे कॅप्टन कुणालच्या बाबतीत. सिंगलनं स्कोर पोहोचला 31. स्टील 2 टू गो. कमी गतीने टाकलेला बॉल ड्राईव्ह केला कव्हर्स मध्ये. सुपर कव्हर ड्राईव्ह. चांगलं टायमिंग जुळलंय आणि धावा देखील चांगल्या येताना पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हरला आलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. क्लास दर्जा आणि गुणवत्ता पाहायला मिळाली या फटक्यामागे बॅटर धनाजी धुमालच्या नावाची. चौकार. बताव 35 धावा. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 18 धावा सूरज विषयच्या विरुद्ध आलेल्या आहेत. वैयक्तिक 6 बॉलमध्ये 22 धाव्याचं योगदान देतोय धनाजी धुमाल. 2 चौकार 2 षटकार. 366चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट जो सध्या बहरतोय. आणि त्याच कारणात संध्या या सामन्यात पारडं जड होत असताना आपण बघत आहोत बॅटिंग करणाऱ्या न्यू यंगस्टर कोरावली बी क्रिकेट संघाचं. बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर होता, अर्ध्या विकेटवर होता, पण चेंडूबाटचा संपर्क घडवता आला नाही. क्रिकेटमध्ये डेफिनेटली असं बहुतेकदा होत असतं. चांगल्या बॉलवर धावा येतात आणि खराब बॉलवर मात्र धावा येताना दिसत नाही. षटकाची सांगता एंड ऑफ सेकंड ओव्हर. पहिलं षटक राहिलं ते 17 धावेचं, दुसरं षटक राहिलं 18 धावेचं. पॉवर प्लेच्या 2 षटकात बनल्या गेल्या 17.50च्या धावगतीनं धावा 35 एका विकेटच्या मोबदल्यात. नेक्स्ट मॅच रेडी राहा. यापूर्वीच अनाउन्समेंट केली होती, आता पुन्हा एकदा विनंती वजा सूचना आहे. यजमान संघ, आयोजक संघ अर्थातच ब्रँड ब्रदर्स सांबेगाव आणि त्यांच्या विरुद्ध मात्र श्री गणेश तोंडली इनॅक्शन असेल. फर्स्ट मॅचमधील 2 विनर टीम आमने सामने द्वितीय फेरीला यानंतर आपण सुरुवात करत आहोत. संघनायक कुणाल आता गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या मार्गस्थ होत आहे. क्षेत्र श्रेणीवरती संचारबंदी होती ती आता पंचांनी हटवली. आउटफील्डमध्ये त्याच कारणास्तव 5 फिल्डर आपण बघत आहोत. मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवे ते लॉंग बॉलला फिल्डर पोहोचलाय. जजमेंट त्याचं सुरू आहे आणि झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. प्रथमेशला आता मैदान सोडावं लागतंय. संघ कर्णधार आलाय गोलंदाजीसाठी आणि त्यांना काढली आहे विकेट. ब्रेक केली आहे पार्टनरशिप. दुसऱ्या विकेटच्या दरम्यान ती 22 धावेची. 35ला दुसरी विकेट.
प्रीमियर लीग या लीग स्पर्धेचं आयोजन आहे. जे खेळाडू इंटरेस्टेड असाल विनंती आपल्या मॅनेजमेंट कमिटीची संपर्क द्या. रावगाव केदुली न्हावे सासने या गावातील खेळाडूंना स्पर्धेमध्ये मात्र लीग फॉर्मॅटमध्ये खेळण्याची संधी मिळेल. सो जे खेळाडू इच्छुक आहेत आमच्या मॅनेजमेंट कमिटीची संपर्क द्या. थँक्यू. ऑनगोईंग मॅचकडे आपण जाऊया. धावा बनलेले आहेत 35-35. 35ला विकेट 2 पडलेले आहेत. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होतोय योगेश, स्वतः संघनायक कॅप्टन, आणि समोर देखील कॅप्टनलाच गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत, ज्यानं पहिल्या बॉलवर विकेट काढलेली आहे. लाईन पाहावी लागेल. इट इज वेल जज. लेफ्ट केला, बॉल जाऊ दिला. गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. एक एक्स्ट्रा धाब्याचा सिग्नल अजित पुत्र सरांकडून करण्यात आलेला आहे. अतिरिक्त धाब्याच्या सोबतीनं स्कोर सध्या 36-36. मागच्या 2 षटकात दाफलकाचा चांगला वेग आपण पाहिलेला आहे. वन्स अगेन वाईड, एक एक्स्ट्रा धाव. या काही सन्मान आहेत ते आपण कव्हर करतोय. मंचावरती उपस्थित झालेत ॲडव्होकेट युवा नेतृत्व सचिनजी चौधरी, आणि त्यांना स्पर्धेच्या निमित्तानं दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. अतिथी देवो ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आहे, आणि ती परंपरा या आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपण जोपासत आहोत. ॲडव्होकेट सचिनजी चौधरी यांना दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. स्विचिटचा अटे मोठा गॅप घेता आली नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 वाईड आणि तदनंतर डॉट बॉल आलाय. सचिनजी चौधरी यांचा सन्मान यानंतर संपन्न होतोय. मायेची, प्रेमाची, आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं, आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ, आणि या क्रीडा स्पर्धेची आंबेगावकर चषकाची आठवण चिरकाल कायमस्वरूपी स्मरणात राहावी त्यासाठी आकर्षक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. कमी गतीने टाकलेला लेग ब्रेक, फ्लॅट दिले. व्हॉट अ बॉल. ड्रीम अँड आयडियल बॉल ॲट एनी कॉस्ट, ॲट एनी कंडिशन. फिंगर बोल केले होते. तदनंतर माजी सभापती पंचायत समिती मुरबाड तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपकजी पवार यांना आपण सन्मानित करत आहोत दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते. बॅक टू बॅक 2 वाईड, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. काय कमालीचं कंट्रोल आहे, स्पेशली गोलंदाज कुणालकडे. धावसंख्या स्थिर 37-37. शॉर्ट बॉलचा वापर. आता समोर फोर्सिबल हिट. क्षेत्ररक्षक वाट पाहतोय आणि काय जबरदस्त झेल पकडल्या. व्हॉट अ कॅच. स्टनिंग अँड स्पेक्टॅक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली बाय दॅट फिल्डर. नरेश होते त्या ठिकाणी, आणि नरेशची जबरदस्त कामगिरी. माघारी यावं लागतंय फलंदाज योगेशला संघ कर्णधार बाद. योगेश आता बाद झालेला आहे. त्याच कारणासह आता शुभमची जबाबदारी वाढलेली आहे. बघा, बॅटिंग ऑर्डर ऑलरेडी सेट करत जा. या स्पर्धेमध्ये तो महत्त्वाचा नियम आहे. कंपल्सरी न्यू बॅटर हा इंटर व्हायलाच हवा जोपर्यंत तुमचा आउट होणारा बॅटर 30 सर्कलच्या बाहेर क्रॉसिंग करेल. स्कोर बनलाय 37-37. स्टील 2 टू गो. संघ कर्णधार कुणाल या मॅचमध्ये केली आहे लाजवाब कामगिरी. 2 एक्स्ट्रा धावा दिलेले आहेत त्यानं, मात्र 2 डॉट बॉल आणि 2 विकेट त्यानं कॅरी केलेले आहेत. आता जबाबदारी वाढली होती शुभमची. स्कोर सध्या आपण बघतो 37-37. स्टील 2 टू गो. बॉल बाकी तिसऱ्या षटकाची अजूनही 2. सेकंड राऊंडचा पहिला सामना. संघ कर्णधार यानंतर उपस्थिती गरजेची आहे. आणखीन एक चांगला लेग ब्रेक, पण आता नियंत्रण नव्हतं. टप्पा पडल्याबरोबर जास्त बाहेर बॉल निघालाय तेच सांगतायत ऑनफिल्ड अंपायर अजित पुत्रन सर. एक एक्स्ट्रा रनचा इशारा. तिसरा वाईट बॉल या षटकात टाकलेला आहे. कुणालकडे व्हेरिएशन आहे, वेग आहे, ॲक्युरेसी आहे, कंट्रोल आहे, चांगली रिदमॅटिक ॲक्शन आहे, पण कधी कधी अतिप्रयोजकला देखील नुकसानदायक बनत असते. या आपल्याला शॉर्ट बॉल हुक केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेग. डीपमध्ये फिल्डर उपस्थित. एकच हा मिळताना दिसेल. दुसरीचा प्रयत्न शुभमनं चालवला होता,
पण धनाजीकडून नकार देण्यात आलेला आहे. डेंजर एंडला तो धावत होता, त्याच कारणास्तव त्यानं मनाई केली. एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. सिंगल धाबेनं स्कोर सध्या 39, 39 धावा, स्टील 1 टू गो. 39 ऑन बोर्ड. चला, ड्रिंक स्टॉल बी गेटिंग रेडी. यावेळेला जबरदस्त फटका आहे. चाललाय बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा आता अपेक्षित आहे. 4 की 6, मिनिमम की मॅक्सिमम, एसटीडीज मॅक्सिमम, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा बहादर फटका. चांगलं मिडलिंग, चांगलं टायमिंग धनाजी धुमालच्या बॅटमधून. शॉट ऑफ द डे, षटकार. यानंतर ड्रिंक स्टॉली मैदानात आहे. मी विनंती करेल मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका अध्यक्ष, त्याचबरोबर माजी सभापती पंचायत समिती मुरबाड दीपकजी पवार, या स्पर्धेच्या आयोजनाविषयी उपस्थित सर्वांना आपण मार्गदर्शित करावं. शुभेच्छा. ग्रामस्थ मंडळ आंबेगावकर चषक 2025 व चौथा पर्व सातत्याने या ठिकाणी मला यायचं भाग्य मिळतं. मधल्या प्लेटमध्ये हाच सामने आपण त्या ठिकाणी खेळले होते आणि आजचा नवीन स्टेडियम या ठिकाणी न्हावे सासणे या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य असा स्टेडियम या ठिकाणी आहे. सर्वप्रथम मी या सर्व टीमला शुभेच्छा देतो. खेळ खेळत असताना प्रत्येकाने आपल्या जीवाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कोणतरी जिंकणार आहे आणि कोणतरी हारणार आहे याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. सातत्याने हे सामने या ठिकाणी खेळत असतात, परंतु भव्य दिव्य सामने आंबेगावकर करत असतात. त्यांचा हा जो काही धडपड आहे ती चांगल्या पद्धतीने पुढे वाढत राहावी. येणाऱ्या काळामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागली तर सचिन भाऊ असतील, मी असेल, आमची सर्व टीम त्यांना मदत करण्यास तयार आहोत आणि भव्य दिव्य सामने अजून चांगल्या प्रकारे कसे खेळवता येईल असे मी त्यांना ग्वाही देतो आणि माझ्या शुभेच्छापर त्यांना येणाऱ्या काळामध्ये चांगले खेळ खेळावा असे विनंती करतो आणि जो जिंकणार असेल त्यांनाही शुभेच्छा, जो हारणारे त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देऊन दोन मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दीपकजी पवार साहेब. त्यानंतर मी विनंती करेल ॲडव्होकेट सचिनदादा चौधरी, आपण उपस्थितांना मार्गदर्शित करावं. ग्रामस्थ मंडळ व ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आयोजित आंबेगाव चषक 2025 या ठिकाणी एकदम आनंदाच्या वातावरणात या ठिकाणी होत आहे. हा आंबेगाव चषक हा पर्व चौथे आहे. एकदम शिस्तप्रिय सामने या ठिकाणी होत असतात. कोणताही दुजाभाव इथे खेळला जात नाही आणि प्रत्येक संघ हा खेळाडू वृत्तीने खेळत असतो. हार जीत ही प्रत्येकाची असते, परंतु हार स्वीकारण्याची पण तयारी असली पाहिजे आणि जिंकण्याचा आनंदसुद्धा आपल्याला समोरचा पचवता आला पाहिजे. हा विचार ठेवून या ठिकाणी खरोखर एकदम शिस्तप्रिय, कधीही कोणताही गालबोट ह्या आंबेगाव चषकला कधीही लागत नाही असा आंबेगाव चषक या प्रसंगी मी पुढील यांच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. यापुढे सर्व क्रिकेटप्रेमी यांनी या आनंदाने या सामन्यांचा आनंद घ्यावा आणि खेळाडू वृत्तीने सर्वांनी खेळावं. कोणताही इथे याप्रमाणे पुढे कशी वाटचाल होईल या दृष्टीनेच या ठिकाणी प्रत्येकाने खेळाडू वृत्तीने खेळण्याचा प्रयत्न करावा अशा शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस आंबेगाव चषकसाठी पुढे हा चषक कायमस्वरूपी पुढे चालत राहावा यासाठी आम्ही सोबत असू असा शब्द देतो आणि मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद. धन्यवाद ॲडव्होकेट सचिनदादा चौधरी. बॉल हवे ते झेलची संधी बनली आणि लॉंग ऑफला आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आल्या पावली भास्कर आता माघारी परतोय आणि मैदानावरती लागलाय 45ला धक्का 5वा. न्यू यंगस्टर कोरावले बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद.
त्याला मिळत आहेत 3 षटकात 45 धाबा स्कोरबोर्डवर होत्या. 15.00 धाब्याची धावगती होती. पण आता या षटकात देवेशनं कमालीची कामगिरी केलेली आहे. डॉट बॉलनं त्याची सुरुवात झाली. लागोपाठचे 2 फलंदाज त्यानं माघारी धाडलेत. ही इज नाव 1 हॅट्रिक. पाहायचे आंबेगावकर चषकाच्या 4थ्या पर्वातील 4थी विकेट हॅट्रिक तो कॅरी करेल का? संधी तर त्याला बनली आहे. पाहायचं त्या संधीचं सोनं होईल का? सध्या त्याचा वेग मैदानामध्ये बोलतोय आणि त्या वेगानं त्यानं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बॅट्समन्सला चारोखाने चित करून टाकलेलं आहे. स्कोर 45-45. लॉस ऑफ 5 विकेट ऑन हॅट्रिक. गोलंदाज तयार देवेश. समोर ड्राईव्ह केल्या कव्हर्स मध्ये कॅच ड्रॉप. धाव हवी आहे. नॉस्टाकर यांना थ्रो देखील आता खराब आलाय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे पण धनाजी धुमालनं रोखलेलं आहे त्या प्रदीपला. वेगवान स्ट्रोक होता. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह होता. क्षेत्ररक्षक स्वतः संघनायक होते त्या ठिकाणी खुलाला आय थिंक. ज्याला आपल्या हातामध्ये कैद करू शकले नाही. कठीण असतात अशा पद्धतीच्या कॅचेस कारण तुमच्याकडे रिॲक्शन टाइम थोडा कमी असतो. पण एक धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत 46-46. स्टील 2 टू गो. 8-28चं योगदान धनाजीनं दिलंय. समोर मिस टाइम स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला फिल्डर पण कॅच ड्रॉप. लागोपाठच्या 2 फलंदाजांना जीवदाने दिलेली आहेत. गोलंदाज करेल तर काय करेल. जशी वादकाला गायकाची साथ हवी असते तशीच गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते. पण ती साथ या सामन्यात मिळताना दिसत नाही. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. पण सध्या तरी त्याचा विरोधाभास या सामन्यात आपण बघत आहोत. सिंगल धाव धनाजीला दिवदान. स्कोर 47. लेनचा चांगला वापर. गुडलेनवरून बॉल राईज होतोय. सरळ विकेट किपरच्या हातात. षटकाची वेळी समाप्ती. एंड ऑफ 4th ओव्हर. टीमची धावसंख्या 12.00 धाब्याच्या धावगतीनं 48 धाबा. षटक समाप्तीची झाली आहे घोषणा. कैलाजी राजने कल्पेजी घरात उपस्थित झालेत. आपले स्वागत आहे. वेलकम या मंचावरती. धावा 47 आहे देसेडीस. 3 षटकात 45 होत्या. 4थ्या षटकात अवघ्या 2 धावा आलेल्या आहेत. थोडं करेक्शन आहे. लक्ष सुद्धा. गोलंदाजीसाठी पाहिलं तर आदर्श दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक. शेवटचं षटक आता जबाबदारी त्याची वाढली आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना 4 ओव्हरची मॅच. श्री गणेश तोंडली संघ कर्णधार आणि त्याचबरोबर संघ कर्णधार ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव आपण उपस्थित व्हा. आदरणीय अतिथी दीपकजी पवार, सचिनजी चौधरी आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सध्या आपली रजा घेतोय. आंबेगावकर चषकाच्या माध्यमातून संयोजक समितीच्या वतीने आपलं मनस्वी आभार. आपलं धन्यवाद. पहिला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. एक धाव तर बनली आहे. मिसफिल्ड. डीपमधून फिल्डर बॅकअपसाठी आला आहे ही सिरीज. अदरवाईज बाउंड्री देखील नाकारता आली नसती. पण या 2 धावा येत आहेत. 2 धाब्यासोबत एकूण धावसंख्या 49. 49 धावा. बॉल बाकी आहेत पहिल्या डावाचे 5. 10 बॉल 31 धाब्याचं योगदान धनाजी धुमालनं आतापर्यंत दिलेलं आहे. एकतर्फी किल्ला त्याने या डावात लढवलाय. बॉबीचे शॉर्ट बट इफेक्टिव्ह इनिंग 12 धाब्याची आपण पाहिली. पण आता फिनिशिंग टच हवाय. लेफ्ट आर्म सीमरचा बॉल टप्पा पडल्याबरोबर डाव्या स्टिकला सोडून चाललाय. पंच सांगतायत अजित पुत्रन सर एसीडीज व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि या एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत 50 अप. 50 धाबा दाफलकावर. सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या करत असताना संघ न्यू यंगस्टर कोरावळे बी. टॉपेज बॉल मागे चालला. शॉर्ट फायलिंगला फिल्डर आहेत. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. स्ट्राईक रोटेशनसाठी धनाजी धुमालनं आता विकेट मात्र सॅक्रिफाईस करायला लावलेली ती प्रदीपला. तो धाबा होतोय. 51ला लागतोय. धक्का 6वा. बेटा मौज कर दी. फलंदाज होते बाद. नवीन बॅटर लेजेंड क्रिकेटर रघुनाना दाखल होत आहेत.
शॉर्ट बॉलचा वापर आता पूल केलाय, मिडविकेटला पाठवलाय बॉल, एकदा तर बनली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आय थिंक आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय सिरीज. 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 53-53. लॉस ऑफ 6 विकेट, स्टील 3 टू गो. आय थिंक नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीमचे संघ कर्णधार रेडी आहेत. श्री गणेश तोंडली कॅप्टन या आपण. लगेचच टॉस होईल इनिंग ब्रेक नंतर. 4 ओव्हरची मॅच असेल ॲज पर आवर डेली शेड्यूल. स्कोर 53-53, स्टील 3 टू गो. बॉलर तयार, आदर्श. हो, बॅटची कडे, इट इज आउट, फलंदाज बाद. आणि त्यानंतर आदर्शचं सेलिब्रेशन पाहण्याजोगं आहे. काय भन्नाट वेग होता आणि वेगाबरोबर उचली फलंदाजाला त्रस्त करून गेली. बॅटची बाहेरची कडा, पाठीमागे यष्टीरक्षक सूरज विषयनं पकडलाय झेल आणि संपलाय धनाजी धुमालचा खेळ. लागतोय तो मोठा आदरा. न्यू यंगस्टर कोरावले बीला, फलंदाज बाद. तेरा बॉलमध्ये 2 चौकार 3 षटकारांशी 36 धाब्याचं योगदान देत असताना धनाजी धुमाल बाद झालेले आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर रोहित दाखल होत आहेत, स्टील 2 टू गो. पहिल्या डावाचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पाहायचे 60 पार टोटल उभारता येईल का. या 2 षटकात रोहितच्या माध्यमातून एखादा मोठा स्ट्रोक येईल का. लेफ्टी बॉलर आता आदर्श गोलंदाजी करतोय, त्याच कारणासह लेफ्टी बॅटरला आता बॅटिंगसाठी प्रमोट करण्यात आलेलं आहे. ही वेगळी स्ट्रॅटजी, वेगळी रणनीती आज कॅप्टन न्यू यंगस्टर कोरवले बी कडून योगेश धुमाळ यांच्या वतीनं आपण बघत आहोत. पण पाहायचं आता ती स्ट्रॅटजी, ती रणनीती यशस्वी होईल का. लेफ्टी पेसर तयार, आदर्श. मिस टाइम स्ट्रोक, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेलची संधी पण ती गमावली आहे. एकच धाव मिळताना दिसेल. सिंगलपेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. सिंगल धाब्यानं सध्या धावसंख्या 54, 54. लॉस ऑफ 7 विकेट, स्टील 1 टू गो. विकेट 7 जरूर गमावल्यात पण धावफलक देखील 11.17च्या करंट रन रेटनं पुढे पोहोचलेलं आहे. लास्ट बॉल, या बेरेला यॉर्कर, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. अंतिम बॉलवरती दबदबा आलाय आदर्शचा. त्याची चांगली कामगिरी पाहायला मिळते आणि आणखीन एक श्वेत सध्या मिळत आहे. ते टीम जनमान तोंडली याला, फलंदाज बाद. पण टॉस कबॉस कक्षामध्ये जाऊयात, ज्या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू होतोय. श्री गणेश तोंडली आणि त्यांच्या विरुद्ध ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव हे 2 संघ आमने सामने असतील. कल्पेशजी गरत यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण करतोय. चार षटकांचा सामना, द्वितीय फेरीची पहिली लढत. 2 विजेते संघ आमने सामने. ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरुद्ध श्री गणेश तोंडली आहे. कॉइन स्पिन होतोय कल्पेश दादा गरत यांच्या शुभ हस्ते. कॉल असेल यजमान संघाचा हेड अँड फायनली इट इज स्टील. सो महत्त्वाचा सामना समोर. यजमान संघाचा चॅलेंज आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागलाय. ॲज अ कॅप्टन काय डिसिजन असेल. फलंदाजी. पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी तुमच्या टीमची राहिलेली आहे, खास करून तुषारनं प्रभावित केलं. आता या मॅचमध्ये कोणाकडून बॅटिंग डिपार्टमेंटमधून अपेक्षा असतील. तसं 4 वरीचं सामना आहे, पण आमच्याकडे तुषार आहे, सनल आहे, अवी आहे,
आणि रोहित आहे. असे चांगले असे फलंदाज आहेत, तर आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न असेल. काय म्हणाल ओव्हरऑल आंबेगावकर चषकाच्या चौथ्या पर्वाच्या आयोजनाविषयी? आंबेगावकर चषकाच्या बद्दल बोललं झालं तर सध्या MPSA कडून क्रिकेटची पंढरी असं बोलायला हरकत नाही, कारण तर JP पॅनलचे अंपायर्स आणि सेलिब्रिटी कमेंटेटर्स बघायला मिळतात. खूप चांगलं असं आयोजन आहे, खेळायला पण तशी मजा येते. चर्चा आपण करूयात यजमान संघाचे संघ कर्णधार सनी यांच्यासोबत. सनी, पहिल्या मॅचमध्ये आय थिंक सामनावीर पुरस्कार तो स्वीकारलेला आहे. आता पहिल्या डावात मात्र गोलंदाजी करायची आहे. काय कामगिरी गोलंदाजांकडून अपेक्षित असेल? 4 रनमध्ये कितपर्यंत रोखलं जावं श्री गणेश तुंडलीला, असं ॲज अ कॅप्टन तुला वाटतं? आम्ही त्यांना नक्कीच कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू आणि बॉलर सुद्धा कॉन्फिडन्स आहेत. पहिल्या धावाला चांगली गोलंदाजी केली आम्ही. टीम 11 मध्ये काय चेंजेस? नो चेंजेस. येस, दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आपण देऊयात. आणि जय हनुमान तोंडली संघाचे कर्णधार कुणाल दादा, त्यांचेसुद्धा धन्यवाद. आणि त्यांनी जे सांगितलं मागाशी की कोणत्याही प्रॉफिटसाठी किंवा नफ्यासाठी आम्ही खेळत नाही, ही टुर्नामेंट फक्त आणि फक्त एक चांगली टुर्नामेंट व्हावी हेच आमचा उद्देश आहे. आणि त्यांनी ते ॲप्रिशिएट केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. येस, स्टे ट्यून विथ अस, कुठे जाऊ नका. दुसरा डाव सुरू होतोय. 55चं टार्गेट डे जोडले जातील सोमनाथ खाडे सर. थँक्यू. थँक्यू सो मच दीपवीर बिराडे सर, ज्यांना आपण पूर्वार्धामध्ये ऐकलत. मनापासून धन्यवाद. बरोबर 1:55 पहिला चेंडू पडतोय. पहा, वेळेची काळजी घेणं गरजेचं आहे. इथे पहिलाच बॉल, दे धमाका, फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पहा मित्रांनो, न्यू यंगस्टर कोरावळे बी या संघाच्या 12th मॅनकडे खिशामध्ये मोबाईल असल्या कारणानं आयोजन समितीच्या वतीनं 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी इम्प्लिमेंट केलेली आहे. समोरच्या 12th मॅननं या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं, त्यामुळे तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी इम्प्लिमेंट केलेली आहे. याला म्हणतात शिस्त, आणि ही शिस्त येणं गरजेचं आहे. स्लॉक स्वीपचा प्रयत्न, पहिलाच बॉल, दे धमाका, षटकार आला. त्यानंतर या चेंडूवरती आपण पाहताय तर चांगल्या पद्धतीनं चेंडूला एक्झिक्यूट केलं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव येतोय. षटक क्रमांक पहिलं, गोलंदाज धनाजी न्यू यंगस्टर कोरावळे बी या टीमसाठी पहिलं षटक या ठिकाणी हाताळतोय. सलामीची जोडी अजय आणि आनंद आणि नरेश. सुरुवात दोघं करतायत. आनंद एक षटकार ठोकलाय. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळतायत. सीमारेषेवरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि इथे एकच सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. सिंगल एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं 7 वरती. 7 धावा बिनबाद. संयमी सुरुवात करतायत. पहिल्या बॉलवर षटकार मिळाला, त्यानंतर आपण पाहताय तर ही सिंगल धाव. स्ट्राईक वरती नरेश आलाय, समोरच्या दिशेला खेळतोय. मिड ऑफ वरती चेंडूला अडवलंय. सिंगल एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीनं धावफलक पुन्हा पुढे सरकेल 8 वरती. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवर धनाजीच्या विरोधात षटकार जरूर आला, त्यानंतरचे 3 चेंडू त्यानं सुंदर टाकलेत. उर्वरित 3 चेंडूंवरती फक्त 2 धावा तो खर्च करतोय. स्ट्राईक वरती आनंद. इथे सुद्धा मिस टायमिंग, व्यवस्थित बॅटवर आला नाही. शॉर्ट मिड विकेटला पकडलं. थ्रो सुद्धा आलाय, मात्र निश्चित कदाचित रॉंग एंडला थ्रो आला. या अनुषंगानं एक सिंगल धाव कंप्लीट केली. रिस्की सिंगल, अतिशय धोकादायक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. या एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते 9 या.
9 धावा आणि 2 धावा पॅनल्टीच्या या ठिकाणी ॲड केल्या जात आहेत. 11 धावा एकंदरीत स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, शॉर्ट टर्मचं क्रिकेट, एक एक धावेला फार महत्त्व आहे. इथे सुद्धा बॅकफुटला जाऊन खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं फिल्डर पाठलाग करेल, अडवण्याचा प्रयत्न तो करतोय, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. प्रयत्नांना अपयश. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा इथे पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट दोनही संघाच्या बाजूनं नक्कीच या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू यंगस्टर कोरावळे बी आणि त्यांच्या विरोधात टीम खेळतीये जय हनुमान तोंडली ए. तोंडली गावचा अजून एक संघ आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये. या ठिकाणी त्यांनी मैदान मारलं, श्री गणेश तोंडली. आणि या मॅचमध्ये तुम्ही पाहताय जय हनुमान तोंडली ए, मातब्बर टीम. एकाहून एक चांगल्या दर्जाचे प्लेयर्स एकाच गावामधून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे सुरुवात चांगली केली आहे जय हनुमान तोंडली संघाची. धावसंख्या बिनबाद 15 धावा, 24 बॉल आणि इथून 40 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 10.00ची सरासरी इथून राखावी लागेल विजय मिळवण्यासाठी तोंडली संघाला. सुरुवात चांगली दिली. सलामीची जोडी आनंद आणि नरेश दोघंही फलंदाज मैदानावरती अजूनही खेळतायत. आणि निश्चित आपण पाहाल तर या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. चला स्पीडअप करा. बरोबर 5 मिनिटे आपण खर्च करतात पहिल्या षटकासाठी. पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी या ठिकाणी दिला जातो. चर्चा आपण मगाशी करत होतो, 4 मिनिटांचा अवधी तुम्हाला इंटरनॅशनल मॅचमध्ये पाहायला मिळतोय. मात्र आपलं ग्रामीणचं क्रिकेट या अनुषंगानं आपण 1 मिनिटाचा अतिरिक्त वेळ तुम्हाला प्रति षटक या ठिकाणी दिलेला आहे. इथे पहा, चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ, पकडून फेक होईल तोपर्यंत इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉम्बिनेशन दोघांच्या मध्ये पाहायला मिळतं. आणि या अनुषंगानं आपण पाहाल तर या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकलं 17 वरती. बिनबाद 17 आणि खतरा उभा राहिलाय इथे पाहायला मिळतोय तो तोंडली संघाच्या बाजूनं न्यू यंगस्टर कोरावळे बी संघासमोर. 17 धावा बिनबाद. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संपूर्ण संघ कुठे असाल तर या ठिकाणी मंचाच्या समोर त्वरित यायचं आहे. विशेष करून प्रवीण विदे आणि आपला संपूर्ण संघ या ठिकाणी त्वरित या. दिनेश दादा घरत आपली वाट पाहत आहेत. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संपूर्ण यजमान संघ या ठिकाणी संपर्क साधा. ओव्हर नंबर 2 इथे समोर खेळतोय. मिडॉनवरती फिल्डर त्या ठिकाणी थोडंसं लेझी अप्रोच, सरळ मागे जातोय. त्या ठिकाणी चेंडू अडवला जाईल. एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे जातं 18 वरती. दुसऱ्या षटकात आपण आहोत. योगेश गोलंदाजी करतोय. 2 चेंडू योगेशनं फेकले, 3 धावा त्यानं खर्च केल्यात. एकंदरीत बिनबाद 18. स्ट्राईकवरती नरेश. इथे बॅटची एज लागली आणि विकेटच्या मागे चेंडू अडवलाय विकेट किपरनं आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाजाला आतापाता नव्हता आणि इथून विकेट अर्जित केली आहे पहिली. न्यू यंगस्टर कोरावळे टीमनं. फलंदाज होतोय बाद. लागलेला पहिला हादरा. बॅट्समन नरेश आउट. दुसऱ्या षटकात आपण आहोत. निश्चित आपण पाहिलं तर 21 चेंडू आणि अजूनही 37 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. 21 बॉल 37 धावा बनवाव्या लागतील. क्रिकेटच्या मैदानावरती कुठलीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी कधीही देणार नाही. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं श्री गणेश तोंडली संघानं 74 धावांचं टार्गेट दिलं, ते तिथे डिपेंड केलं. निश्चितच चांगल्या पद्धतीचं क्रिकेट ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघानं खेळलं. 70 धावांचं टार्गेट त्यांनी दिलं, ते डिपेंड झालं. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 56 धावांचं टार्गेट पार केलं
म्हाडस संघाला परास्त केलं. हा चौथा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा चौथा सामना मैदानात पेश होतोय. जय हनुमान तोंडली आणि त्यांना फाईट करतायत न्यू यंगस्टर कोरावळे बी. ओव्हर नंबर 2 योगेश. न्यू बॅटर नवीन फलंदाज सूरज आलाय. चला वेळेची काळजी घ्या, वेळ आपण अतिरिक्त खर्च करू नका. योगेशचा हा चेंडू सूरजसाठी फटका चांगला आहे. कव्हर स्वीपरला चाललाय दन 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 करत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत स्ट्रोक. सूरज चमकलाय. चौकार. फलंदाज सूरजनं ठोकलेला हा चौकार 4 धावांच्या मदतीनं स्कोअरबोर्ड 22 वरती जाऊन पोहोचतंय. 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश चांगला चेंडू आउट स्विंगिंग, मात्र ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर निघतोय. लाईन लेंथ पासनं थोडासा चुकत असताना गोलंदाज योगेशला तुम्ही पाहताय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरची धाव स्कोअरबोर्ड वरती जोडली जाईल. एकंदरीत आपण पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती आहेत. इथे चांगला टाकलाय, मात्र ऑफस्टम्पच्या पुन्हा जास्त बाहेर. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. तिसरे पंच आम्हाला जोडले जातील, या ठिकाणी चेक करतील. बाळामाने सर. व्हाईट बॉल चेक केला जाईल. टेन क्रिकचा कॅमेरा टिपतोय आणि कंट्रोल रूम मधनं या ठिकाणी तिसरे पंच आम्हाला जोडले जात आहेत. बाळामाने सर दुपारच्या जेवणासाठी ते कॅन्टीनमध्ये जरूर गेले होते, मात्र त्यांना लगेचच ड्युटीवर यावं लागलंय. अंपायरचा जॉब म्हणजे मित्रांनो सोपं काम नाही आहे. क्रिकेटच्या मैदानावरचा पंच म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेटचा आत्मा. क्रिकेटच्या मैदानावरचे सरपंच म्हणजे पंच असतात. त्यांचा निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम राहील, ही टॅगलाईन आपण अगदी फार पूर्वीपासून ऐकत आलोत. क्रिकेटच्या मैदानावरती पंचांचं काम फार महत्त्वाचं असतं. या तीनही पंचांचं आपण कौतुक करतोय. बाळा माने सर आमच्यासोबत या ठिकाणी कंट्रोल रूम मधनं चेक करतायत. ऑनफिल्ड डिसिजन व्हाईट बॉल. आणि या निर्णयाला इथून आव्हान दिलंय रॉकी शाह सर, ज्यांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. बाळा माने सर चेक करतायत. इट्स अ व्हेरी टाईट कॉल. येस, इट इज व्हाईट बॉल. रॉकी शाह सर यांचं मनापासून कौतुक आपण करूयात. घारीसारखी नजर आणि या नजरेनं बरोबर हेरलं. 20 बॉल 32. समीकरण बदलेल. इथे सुद्धा व्हाईट बॉल आलाय. थोडंसं समीकरण बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल. 25 धावा इथे झालेल्या आहेत. 25. आणि आता समीकरण तुम्ही पाहताय 20 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. 55चा पाठलाग चालू आहे. थोडंसं स्कोरबोर्ड अपडेट झालं. इथे बॉडी लाईन फुल टोस. फटका चांगला आहे, दर्जेदार, दे धमाका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. सूरज बॅटिंग करण्यासाठी मैदानात आलाय आणि तो खऱ्या अर्थानं इथे चमकत असताना पाहायला मिळतोय. समीकरण सोपं करण्याचं काम तो करतोय. इथे आपण पाहिलं तर 19 चेंडू शिल्लक आणि 24 धावांचं लक्ष्य पार करायचंय. टोटल जर आपण पाहिलं तर 55चं टार्गेट. इथे सुद्धा लेट बट थेट इशारा व्हाईट बॉल. अवांतरची अजून एक धाव आली आहे. स्कोरबोर्ड आपण पाहिलं तर एका धावेच्या मदतीनं पुढे सरकेल ते 32 वरती. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक. 23 धावा धावफलकावरती इथून बनवाव्या लागतील.
55चा पाठलाग करत असताना टीम जय हनुमान तोंडली आणि चांगल्या पद्धतीनं सूरज मैदानावरती खेळतोय. चांगली बॅटिंग, चांगली सलामी सुरुवातीला दिली, त्यानंतर आपण पाहिलं तर सूरज आला, तो सुद्धा चांगलं खेळतोय आणि चांगलाच परफेक्ट खेळतोय. जबरदस्त बॅट फिरवलीये आणि स्वीट साऊंड बॅट मधनं निघाला सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. सूरजच्या 2 षटकारांनी अगदी सामना खुला केलाय. जय हनुमान तोंडली संघाला बनवायच्या होत्या 55 धावा, 2 षटकात तब्बल 38 बनवल्यात. इथे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 18 बॉल आणि बनवाव्या लागतील 17 धावा. 18 चेंडू 17 धावा, खतरा राहिला. इथून आपण पाहताय तर न्यू यंगस्टर कोरावळे बी या टीमला धावफलकाचा विचार जर आपण कराल तर 17 धावा इथून बनवायच्या आहेत. 18 चेंडू शिल्लक, विजयाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचतायत. समीप जात असताना 2 मोठ्या फटक्यांनी सामना अगदी झुकवून आणलाय तो तोंडली संघाच्या बाजूनं. सूरजचं विशेष कौतुक केलं जाईल. सूरज आणि आनंद, सूरज आणि आनंद या जोडीच्या माध्यमातून बॅटिंग केली जाते. आनंद वैयक्तिक 11 वरती खेळतोय, सूरज वैयक्तिक आपण पाहिलं तर 16 वरती. गोलंदाज धनाजी वरती पुन्हा विश्वास. इथे सुद्धा फुलटोज मिळालाय, फटका चांगला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर दणदणीत आणि खणखणीत फटका, चौकार. चार धावांची मदत येते. स्कोरबोर्ड 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. समीकरण पहा, 17 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष्य पार करायचंय. सीमारेषेवरती जे फिल्डर फिल्डिंग करतायत, चेंडू जर जास्त दूर गेला तर मित्रांनो आपण चेंडूचा पाठलाग नका करू. इथे सुद्धा फटका चांगला खेळलाय, चांगल्या पद्धतीने गॅप सिलेक्शन, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेट बाउंड्रीला पार केलंय. सलगचा दुसरा वार, चौकार. कडक बॅटिंग, सलगचे 2 चौकार येत आहेत आणि सामना वन साइड करत असताना बॅट्समन आनंदनं ठोकलेले 2 चौकार. 19 वरती वैयक्तिक खेळतोय. एकंदरीत 46 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत 55 आणि समीकरण पहा, 16 चेंडू शिल्लक आणि 9 धावांचं लक्ष्य पार करायचंय. जय हनुमान तोंडली हा संघ मैदानावरती आज उतरलाय. आज मित्रांनो शनिवार आहे. बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन मैदानावरती उतरलेली टीम जय हनुमान तोंडली आणि सलगचा तिसरा दर्जेदार क्लासिकल चौकार. बॅट्समन आनंद बॅटिंग करतोय. स्कोरबोर्ड वरती 50 धावा लागल्यात, वैयक्तिक 23 वरती तो खेळतोय आणि आनंदच्या माध्यमातून जय हनुमान तोंडली संघासाठी आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद देणारी बॅटिंग आनंदच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी सूरजनं सुद्धा केली, सामन्यामधील हवा काढून घेतली आणि हा सामना एकतर्फी झुकवलाय. आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. इथे एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड अपडेट होतंय. 51 वरती 4 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 4 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. सामना जवळजवळ खिशात टाकलाय जय हनुमान तोंडली या टीमनं. इथे बॉडी लाईन पूल केलंय, मनगटी ताकदीचा परफेक्ट वापर. सूरज ऑन फायर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, विजयी भव, षटकार. मॅच फिनिश. सामना जिंकवलाय तो जय